इकोस्पोर्टचं इंजिन डायरेक्ट फेल झालं आणि मग काही नवीनच टाकायला लावलं. तर नमस्कार मित्रांनो आणि मित्रांच्या बहिणींनो, मम्मीचं सातपूरला काम होतं ते झालं आणि निघालो आणि पूर्ण रस्त्याने मम्मी कोणातरी सोबत गप्पा मारत चालली होती. आली माझ्यासोबत आणि गप्पा मारू राहिली तिसऱ्याच सोबत. आपल्या गाडीची ना हवा कमी होती, म्हंटल हवा मारून घेऊ. हवा मारायला गेलो पण तो भाऊ म्हणे टायर पंक्चर आहे. त्यात एक पंक्चर सोडून 2 पंक्चर निघाले. मग काय पंक्चर काढला आणि घरी आलो आणि 5 मिनिटं कुठं शांत बसलो तर पप्पा म्हणे इकोस्पोर्ट गॅरेजला जा घेऊन. तिच्या शॉकअप मध्ये आवाज येतोय ते पाय. यायला जसं यांनी मला कामालाच ठेवले. जेव्हा पाव तेव्हा कुठेही घेऊन जाताय, कुठेही पाठवताय. जाऊ दे, गाडी गॅरेजला घेऊन आलो आणि तिथं एका इकोस्पोर्टचं इंजिनच फेल झालं होतं. तिचं इंजिन काढून ठेवलं होतं आणि नवीन इंजिन आलं होतं. म्हटलं पाहू नवीन कसं राहतं. त्यांनी ते खुललं पण ते सेकंड हँडच होतं. मग आपल्या गाडीचा राऊंड मारला आणि अचानक तो आवाजच गायब झाला. तो गॅरेजवाला भाऊ म्हणे काय एडत काढतो यायला, आता आपल्याला काय हौश आहे काय रिकामा गाडी घेऊन यायची. पाहिलं ना, आपली गाडी डायरेक्ट टार्झन आहे, ऑटोमॅटिक रिपेअर होती. तर तुम्ही आता लाईक फॉलो करा, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.